सोलापूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांच्याकडून कायदेशीर मुद्दे उपस्थित करत नोंदविला जोरदार आक्षेप. प्रभाग क्रमांक 9, 11, 12 व 13च्या प्रारूप रचनेबाबतची अव्यवहार्यता 19 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत पुराव्यानिशी केली स्पष्ट. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. सोलापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना निवडणूक विभागाने 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केली आहे. शहर सोलापूर महानगरपालिकेकरता एकूण 102 सदस्य निवडून देण्याचे असून त्याकरता 26 प्रभागात विभाजन करण्यात आले आहे. या प्रारूप रचनेबाबतच्या हरकती नोंदवण्यासाठी 15 सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. त्या अनुषंगाने 10 सप्टेंबरला निर्धारित मुदतीत कर्णिकनगर, कसबे, सोलापूर, रविवार पेठ, विडी घरकुल, MIDC परिसरमधील प्रभाग क्रमांक 9, 11, 12, 13 याची प्रारूप रचना अत्यंत अव्यवहार्य, अन्यायकारक असून नैसर्गिक न्याय तत्वाला तिलांजली देणारी आहे. या चारही प्रभागाची सीमारेखा ठरवताना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 5 व 5A ला पूर्णपणे छेद दिला आहे असा आक्षेप लेखी अर्जाद्वारे घेतला. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह स्थानिक नागरी हित समूह आणि प्रबोधन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी नागरिकांची प्रभाग सभा घेऊन हरकतींचे मुद्दे ठरवले होते. त्यावेळी चारही प्रभागातील लोक उपस्थित होते. त्यानंतर निवडणूक विभागाने अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग तसेच सोलापूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली 19 सप्टेंबरला नियोजन भवन सोलापूर येथे सुनावणी घेतली. त्यावेळी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड व ॲडव्होकेट सुनील क्षीरसागर यांनी प्रारूप प्रभाग रचना ठरवताना मुंबई प्रांतिक अधिनियमातील तरतुदीची पायमल्ली केल्याचा आक्षेप घेत अनेक विसंगती व नागरी हिताला बाधा आणणाऱ्या बाबी स्पष्ट करीत प्रारूप प्रभाग रचनेवर जोरदार आक्षेप घेतला. जय महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना 3 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर झाली. 102 सदस्य निवडून द्यायचे आहेत. याकरता महापालिकेनं सोलापूरकरिता 26 प्रभागाची रचना जाहीर केली. ही प्रभाग रचना प्रभाग रचना जाहीर करताना अनेक आक्षेपार्ह मुद्दे आहेत. ते आम्ही प्रबोधन सेना, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि नागरी समूह यांच्या वतीनं आम्ही त्याला आक्षेप नोंदवला. विशेष करून न्यू पाशापेठ, रविवार पेठ, कसबे, सोलापूर, ताजीपेठ, विडी घरकुल, हैदराबाद रोड परिसर, अक्कलकोट रोड परिसर, MIDC परिसर, कर्णिकनगर, सुतमिल परिसर ह्या प्रमुख वसाहतीत समाविष्ट होणारे जे 9 प्रभाग, जे 4 प्रभाग आहेत, 9, 11, 12 आणि 13 या प्रभागाची प्रारूप रचना अत्यंत अव्यवहार्य, अन्यायकारक व नैसर्गिक न्यायतत्वाला तिलांजली देणारी आहे असा आक्षेप आमचा आहे. यासाठी चारही प्रभागाची सीमारेखा ठरविताना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 5 आणि कलम 5A याच्या ज्या तरतुदी आहेत त्याची त्यातील संहिता आहे, या सगळ्याच्या निर्देशक मूल्याला छेद दिला गेला आहे असं आमचं म्हणणं आहे. त्या अनुषंगानं आम्ही ज्यावेळी 19 तारखेला माननीय निवडणूक आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या अनुषंगानं प्रभाग रचनेच्या संदर्भात सुनावणी घेतली. त्यामध्ये आम्ही अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. यामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रभाग रचना ठरवत असताना सीमेचे विभाजन करताना मुख्य रस्ता, नैसर्गिक मर्यादा, नागरिकांचे हित, भाषिक समतोल, अस्तित्वात असलेल्या एकसंघ वसाहतीची रचना, लोकसंख्येचे प्रमाण याचा विचार यावेळी केला गेलेला नाही. त्यासाठी आणि विशेष करून 2017ची जी प्रभाग रचना आहे ती कायम करत. त्याच्यामुळं काय झालं, पुन्हा चार सदस्यांचा प्रभाव होऊन कलम 5A जो आहे आरक्षणाच्या संदर्भातला, त्या आरक्षणाची रोटेशन पद्धत देखील खंडित झाली. या सगळ्या गोष्टींमुळं जनहिताला बाधा येणारे अशी प्रभाग रचना आहे. यासाठी आम्ही जोरदार आक्षेप त्या ठिकाणी नोंदवला. विशेष करून प्रभाग क्रमांक 9 याविषयी आम्ही जोरदार आक्षेप घेतला. त्याची
सीमांकन करत असताना या ठिकाणी मार्केट यार्डालगत म्हणजे उत्तर पूर्व कोपऱ्यातील जे शांतीनगर वसाहत आहे तो अत्यल्प आहे, 150-200 मतदारांचा संघ असावा, वसाहत असावी. या वसाहत विनाकारणच प्रभाग क्रमांक 9ला जोडली गेली. खरं तर त्याचे सगळे स्रोत आहेत, नैसर्गिक स्रोत, नैसर्गिक रचना त्या शांतीनगर सोसायटीची किंवा शांतीनगर वसाहतीची ते प्रभाग क्रमांक 10 किंवा 11ला पूरक करणार आहे. त्याला विनाकारण 9मध्ये जोडलं गेलं आणि त्यामुळे तिथल्या लोकांचं हित धोक्यात आणलं. त्याचबरोबर कर्णीनगर ही 755 लोकांची घरांची वसाहत आहे, खूप मोठी वसाहत आहे. आशिया खंडातली सगळ्यात मोठी वसाहत म्हणून, शासकीय वसाहत म्हणून ह्या कर्णीनगरकडे पाहिलं जातं. ही 765 घरांचं देखील 3 प्रभागात त्यांनी विभाजन केलं. त्याच्यामध्ये काही भाग याला 12मध्ये, काही भाग 9 प्रभाग क्रमांक 9मध्ये घातला आणि काही प्रभाग क्रमांक 13मध्ये. त्याच्यामुळे एकूण 12 नगरसेवक आणि 3 झोन ह्या पद्धतीनं जर आम्हाला नागरिकांना 750 घरं असणाऱ्या नागरिकांना जर या 12 नगरसेवकाला भेटायचं किंवा 3 झोनल अधिकाऱ्याशी जाऊन आपली गाणी मांडायची, हे संयुक्तिक नाही. त्यामुळं ही ज्या मोठ्या वसाहती आहेत त्याच्यातली एकसंधता मोडू नका. वसाहतीचं नैसर्गिक स्रोत कुठं आहे, नैसर्गिक लोकांचं जाणं येणं कुठं आहे, त्या अनुषंगानं ही प्रभाग रचना अपेक्षित होती. एकता नगर देखील अत्यंत कमी असणाऱ्या लोकवस्तीचा वसाहत आहे, ती देखील विनाकारणच तिकडं प्रभाग क्रमांक 13ला जोडले. त्यांच्यावरही अन्याय झालेला आहे आणि कर्णीनगर एकसंध न ठेवता तो काही प्रभाग क्रमांक 12ला जोडला, काही प्रभाग क्रमांक 13ला जोडला आणि 9मध्ये मोठा भाग आहे. त्याच्यामुळे आमचं म्हणणं होतं की किंवा स्थानिक रहिवाशांचं म्हणणं असं आहे की ह्या ज्या मोठ्या वसाहती आहेत त्या सलग वसाहतीची सलगता मोडू नका. त्याच्यामुळे यावेळी कर्णिकनगर संस्थेचे चेअरमन प्राध्यापक अशोक काजळे, प्रबोधन सेनेचे अध्यक्ष टी.ए. जाधव, कर्णिकनगर क संस्थेचे व्हाईस चेअरमन शशिकांत विभूते सर, यशराज नगरचे ॲडव्होकेट सुनील क्षीरसागर, मल्लिकार्जुन नांगर, जयंत कदम, मल्लिकार्जुन नगरचे जयंत कदम, रंगराज नगरचे रतन गायकवाड, एकता नगरचे प्रशांत माने, पडगाजी नगरचे राजू शिंदे, MIDC परिसर वसाहतीचे बबलू बागवान, गांधीनगर अक्कलकोट रोड परिसराचे क्षीरसागर, कर्णिकनगर ब चे व्हाईस चेअरमन प्राध्यापक SR पाटील, सचिव छत्रपती केने, ॲडव्होकेट जयंत शिंदे, ॲडव्होकेट दादासाहेब जाधव, दिनकर जगदाळे, संतोष कांबळे, प्राध्यापक कृष्णात देवकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल कोंडूर, जयंत कदम, नंदकुमार गव्हाणे, सुरेश काळंगे, प्राध्यापक अनिल लोंढे, मोहनराव पाटील आदी उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या भावना माध्यमांसमोर मांडून संताप व्यक्त केला. यावेळी स्वतः ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड हे प्रभाग क्रमांक 9 अगर 12 महापालिका निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांचा या सर्व भागात दांडगा जनसंपर्क असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ते या भागात तगडे आव्हान देतील असे बोलले जात आहे.